वाशिम लाखाळा येथे रात्री 12 वाजता उद्धव गटाचा उमेदवार इडोळे यांच्यावर जीवघेणा हल्ला। वाशिम लाखाळा भागात निवडणुकीला धरून शिवसेना उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग 8चे अधिकृत उमेदवार गुड्डू इडोळे यांच्यावर रात्री 12 वाजता दरम्यान गल्ला उर्फ सतीश वानखडे यांनी हल्ला करून जीव मारण्याची धमकी दिली असल्याने काही काळ तेथे तणाव निर्माण झाला असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनेची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह घटनास्थळी धाव घेतली, परंतु तेथे तणावपूर्ण वातावरण असल्याने त्यांनी वाशिमचे ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर यांची भेट घेतली व परिस्थिती सांगितली। तसेच ठाणेदार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून उद्या सकाळपर्यंत आरोपी अटक केला जातील असे आश्वासन देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याची माहिती मिळालेली आहे। तसेच मतदानामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। प्रतिनिधी विठ्ठल सानप। प्रवीण इडोळे आणि गल्ला उर्फ सतीश वानखेडे हे लाखाळा भागातून एकमेकाचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत। आज रात्री 00:30 वाजता प्रवीण इडोळे हे त्यांच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मित्रांसोबत असताना तिथे गल्ला उर्फ सतीश वानखेडे आला। त्यांनी निवडणुकीच्या कारणावरून प्रवीण इडोळे यांना धमकी दिली, त्याच्यासोबतच्या लोकांना मारहाण केलेली आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सध्या सतीश वानखेडे हा फरार असून त्याचा शोध घेत आहोत। मतदारांनी कोणत्याही आमिषाला किंवा कल्पनांना बळी न पडता आणि त्यांना न घाबरता निर्भयपणे मतदान करावे। पोलीस यंत्रणा सदर अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे। योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही।